आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी जीवनात पुस्तकरूपी मित्रांचे महत्त्व। चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्वरचित लेखाच्या वाचनाला। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक मनुष्य हा विद्यार्थी असतो। या विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो। त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही। तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही। आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा कोणीही ठरवणार नाही। तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचेही आहे। हे स्वप्रयत्नांनीच शक्य आहे। चांगल्या सवयी केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात। स्वप्रयत्नांची धरूया कास, स्वप्रयत्नांची धरूया कास, त्यामुळेच होईल आपला विकास। कारण असायास ते सायास, करा मात्र स्वप्रयत्नांचा अभ्यास। विद्यार्थी जीवनात खरी मेहनत केली तरच भविष्य हे उज्ज्वल होण्यास मदत होते। मात्र आयुष्याच्या प्रवासात यश गाठायचे बळ निर्माण होते ते फक्त आणि फक्त वाचनातून। उत्तम वाचन करायचे असेल तर त्यासाठी लागतात आपले खरे मित्र म्हणजे पुस्तक। कारण विद्यार्थी जीवनात कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्र, शिक्षक यांच्याबरोबरच आपल्यासोबत नेहमी असतात ती म्हणजे पुस्तके। पुस्तकाकडे केवळ छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही। पुस्तकांनाही जीव असतो, त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं। पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात। गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची। एकदा का पुस्तकांशी मैत्री जुडली, नातं निर्माण झालं की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं। परमेश्वराने आपल्याला एकदाच आयुष्य दिले आहे, पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकच देऊ शकतात। शिवकथा वाचायला लागलो की त्यांच्या शब्दातून इतिहास जिवंत होतो। पुस्तकांमध्ये जंगलांबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूप पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो। विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते। पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभंडार आहे। त्यातून मनोरंजन तर होतच आणि जाणीवही प्रगल्भ होतात। शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरण पोषणासाठी आवश्यक सत्वे केवळ पुस्तकेच देतात। म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा खरा मित्र असतो। म्हणूनच पुस्तकरूपी मित्रांशी विद्यार्थ्याने घट्ट नातं जोडायलाच हवं। विद्यार्थी जीवनात खरे मैत्रीचे नाते हे विद्यार्थी आणि पुस्तकाचे असते। चला तर मग करूया उज्ज्वल भविष्य हे पुस्तकांच्या सोबतीने। मैत्री करूया पुस्तकांसोबत। धन्यवाद।